नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. राष्ट्रीय महिला आयोग यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 35,400 ते 2,08,700 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुमची शैक्षणिक अर्हता या ठिकाणी काय लागेल, वयमर्यादा काय लागेल, त्याचबरोबर इतर पात्रता काय लागणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय कमिशन महिला आयोग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे, अकाउंट ऑफिसर या पदासाठी निघालेली आहे. एकूण एक वॅकन्सी या पदासाठी आहे. 56 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे. या पदासाठी तुम्हाला 67,700 ते 2,08,700 रुपये इतके दरमहा वेतन दिलं जाईल. डेप्युटेशनवरती ही पोस्ट या ठिकाणी निघालेली आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिनियर रिसर्च ऑफिसर या पदासाठी. या पदासाठी देखील एक वॅकन्सी आहे. 56 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे. 67,700 ते 2,08,700 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल. ही वॅकन्सी देखील या ठिकाणी डेप्युटेशनवरती निघालेली आहे. PhD डिग्री असणाऱ्या कॅन्डिडेटला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे, किंवा कमीत कमी पोस्ट ग्रॅज्युएशन तुमच्या या ठिकाणी झालेलं असणं आवश्यक आहे. 6 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्या या ठिकाणी लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी आहे प्रायव्हेट सेक्रेटरी या पदासाठी. 6 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे. 56 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे. 47,600 ते 1,51,100 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्या या ठिकाणी लागेल. त्यानंतर असिस्टंट पब्लिक रिलेशन ऑफिसर या पदासाठी एक वॅकन्सी आहे. 56 वर्षाची वयमर्यादा आहे. 47,600 ते 1,51,100 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्या या ठिकाणी लागेल. त्याचबरोबर डिग्री तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे लिगल असिस्टंट या पदासाठी. 9 वॅकन्सीज या पदासाठी आहे. 56 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे. लेवल 7 नुसार 44,900 ते 1,42,400 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. बॅचलर डिग्री तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे. लॉमध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. 2 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्या या ठिकाणी लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर या पदासाठी. एक वॅकन्सी या पदासाठी आहे. 56 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे. 35,400 ते 1,12,400 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. या ठिकाणी मास्टरेट डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे पर्सनल असिस्टंट या पदासाठी. 56 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे. 35,400 ते 1,12,400 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर टायपिंगचा स्पीड 80 वर्ड पर मिनिट इंग्रजी और हिंदीमध्ये या ठिकाणी असणं आवश्यक आहे. ट्रान्स्क्रिप्शनचा स्पीड 50 MTS इंग्रजीमध्ये आणि 65 MTS हिंदीमध्ये या ठिकाणी कॉम्प्युटरवरती असणं आवश्यक आहे. अर्ज जे आहेत आपल्याला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करावे लागणार आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. सर्व पदे जे आहेत त्या ठिकाणी डेप्युटेशनवरती निघालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.